राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी 12 ऑक्टोबरला रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। रात्री 9:30 वाजता बाबा सिद्दीकी आपले पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत होते। यावेळी अचानक 3 जणांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, ज्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला। हल्ला झाल्यानंतर सिद्दीकी यांना तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सिद्दीकी यांना मृत घोषित केलं। यानंतर पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं। बाबा सिद्दीकी यांच्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। हल्ल्याबाबत वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत। सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्यावर हल्ला कसा झाला यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा सिद्दीकी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत असणारे पोलीस काय करत होते असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। शिवाय या हल्ल्यामागे चौथा आरोपी असल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त होतोय। बाबा सिद्दीकी यांची हत्या नेमकी कशी झाली, घटनास्थळी नेमकं काय घडलं, पोलीस तपासात आतापर्यंत काय काय समोर आले, घटनेची A to Z माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी नेमकी घटना काय घडली ते पाहूयात। तर शनिवारचा दिवस हा दसऱ्याचा दिवस होता, त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासह विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। फटाके फोडले जात होते। सगळीकडे दसरा सण साजरा होत असताना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची घटना समोर आली। सिद्दीकी यांची जिथे हत्या झाली त्या खिरवाडी वांद्रे सिग्नल परिसरात देवीच्या विसर्जनाची मिरवणूक निघत असते। या मिरवणुकीला लोकांची प्रचंड गर्दी असते। रात्री 9 वाजता बाबा सिद्दीकी आपले पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासोबत कार्यालयातून बाहेर पडले होते। ते आपल्या रेंज रोवर कारनं आपल्या घरी किंवा इतर कामासाठी दुसरीकडे जात होते। गाडीत बसत असताना अचानक झिशान सिद्दीकी यांना एक फोन आला, त्यामुळे झिशान गाडीतून उतरून बाहेर आले। ते फोनवर बोलत असताना बाबा सिद्दीकी गाडीजवळच उभे होते। ते काही कार्यकर्त्यांसोबत बोलत होते। याच वेळी अचानक एक मोठा आवाज आला। कार्यालयाजवळून जाणाऱ्या देवीच्या मिरवणुकीत फटाके फोडले असतील असा काहींचा समज झाला, पण त्याच वेळी पुन्हा गोळीबाराचा आवाज आला। सिद्दीकी यांनी स्वतःला वाचवण्यासाठी गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला, पण ते स्वतःचा जीव वाचवू शकले नाहीत। 3 हल्लेखोरांनी सिद्दीकी यांच्या दिशेनं गोळीबार केला। तिघांनी 5 ते 6 राऊंड फायर केले। यातल्या 2 गोळ्या सिद्दीकी यांच्या छातीत लागल्या, तर एक गोळी पोटात लागल्याची माहिती आहे। त्यांच्या गाडीवर देखील गोळ्या झाडल्या असल्याचे फोटो समोर आलेत। सिद्दीकींवरच्या हल्ल्यानंतर त्यांना तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत सिद्दीकी यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता। डॉक्टरांच्या टीमनं जवळपास 2 तास सिद्दीकी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बाबा सिद्दीकी यांचा जीव वाचवू शकले नाहीत। ज्यावेळी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या अन्य एकाला देखील मांडीला गोळी लागल्याची माहिती पुढे येते। सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर उपस्थित लोकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। आरोपींचा पाठलाग सुरू असताना घटनास्थळावरून काही अंतरावर मुंबई पोलिसांचा बंदोबस्त होता। हा आवाज ऐकल्यानंतर घटनास्थळावरून पोलीस आणि अंमलदारांनी तातडीनं दोघांना पकडलं। यावेळी तिसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला। कर्नल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। यातला आरोपी कर्नल सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे, तर धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे। रात्री उशिरा पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे। तिसऱ्या आरोपीचं नाव शिवानंद असून त्याला शोधण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत। हल्ला झाल्यानंतर हे तिन्ही आरोपी काही वेळ घटनास्थळी थांबले होते। त्यावरून या तिन्ही जणांना कुणीतरी चौथा आरोपी गाईड करत होता का असा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळं हा चौथा आरोपी नक्की कोण असेल त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे। आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात वेगवेगळी माहिती समोर आली आहे। हे सगळे आरोपी मागच्या 25 ते 30 दिवसांपासून सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी करत होते। काही दिवसांपूर्वीच ते मुंबईत आल्याची माहितीही समोर आली आहे। 2 सप्टेंबर पासून हे सगळे जण कुर्ल्यात एका ठिकाणी 14,000 रुपये भाडे देऊन राहत होते। सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी तिन्ही आरोपी रिक्षानं घटनास्थळी आले। इथं आल्यानंतर ते काही वेळ कार्यालयाबाहेर दबा धरून बसले होते। यानंतर संधी मिळताच त्यांनी फायरिंग केलं। विशेष म्हणजे या 4ही जणांनी केवळ 2 लाख रुपयांसाठी ही हत्या केल्याची माहितीही समोर येते। हत्येनंतर हे चौघं प्रत्येकी 50,000 रुपये वाटून घेणार होते। ज्या बंदुकीतून सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या ती बंदूक
9.9 mm प्रकारची गन होती. आरोपींना या बंदुका मानवी कुरिअरद्वारे पाठवण्यात आल्या होत्या. या बंदुकीचे पैसे आरोपींनी आधीच दिले होते, अशी माहिती पुढे येते. रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता या प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचं कनेक्शन असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय. अटक करण्यात आलेला आरोपी धर्मराज कश्यप काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्याच्या प्रकरणात तुरुंगात गेला होता. त्यावेळी तुरुंगात त्याची बिश्नोई सोबत ओळख झाल्याची माहिती पुढे आली आहे. याच कनेक्शन मधून ही हत्या केली आहे का या दृष्टीने आता तपास सुरू आहे. आता ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली याची माहिती समोर आली नसली तरी एका जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी असाही संशय पोलिसांना आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाची सगळी सूत्र एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्याकडे आली आहेत. तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचची 3 पथकं महाराष्ट्राबाहेर रवाना झाली आहेत. मध्य प्रदेशातलं उज्जैन, हरियाणा आणि दिल्लीला ही पथकं गेली आहेत. या पथकाकडून तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जातोय. तसंच या सगळ्या आरोपींना मार्गदर्शन करणारा चौथा आरोपीही शोधला जातोय. हे दोन्ही आरोपी पकडल्यानंतर हत्येचं खरं कारण समोर येऊ शकतं. शिवाय या आरोपींचं पुणे कनेक्शन असल्याचंही सांगितलं जातंय. या संदर्भात आणखी काही अपडेट्स म्हणजे हल्ल्याची घटना घडल्यानंतर रात्री लीलावती हॉस्पिटलमध्ये सलमान खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, आशिष शेलार, मोहित कंबोज, राहुल कनाल आणि देवेंद्र फडणवीस दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाणार असल्याची माहिती रात्री दिली होती. बाबा सिद्दीकींचं पार्थिव सकाळी 6 वाजता लीलावती रुग्णालयातून कूपर रुग्णालयात आणण्यात आलं. इथं 5 डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन केलं जातंय. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात येते. कूपर रुग्णालयात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि स्वतः अजित पवार देखील दाखल झाले आहेत. जोपर्यंत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करू नये अशी भूमिका सुरुवातीला त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनी घेतल्याची बातमी समोर आली होती. पण आता सिद्दीकी यांच्यावर कूपर रुग्णालयात पोस्टमार्टम सुरू असल्याची माहिती आहे. संध्याकाळी 7 वाजता वांद्र्यातल्या घरी सिद्दीकी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रात्री 8:30 वाजता मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी होणार आहे. पण या सगळ्या प्रकरणाचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नसलं तरी लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन आणि SRA प्रकल्पाचा वाद यावर संशय व्यक्त केला जातोय. या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.